रुचकर स्वादिष्ट जिभेवर रेंगाळणारी चव, वडापाव, अंडा भुर्जी, पुरी भाजीला आपल्या घरची चव, एकदा आवश्यक भेट द्या. यशराज नाश्ता सेंटर, ज्योतिबा मंदिराजवळ, एवन पार्क शेजारी, तासगाव, जिल्हा सांगली. घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील. मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त 16,999 मध्ये. आम्ही देत आहोत 10 वर्ष सर्व्हिसची हमी. कडभा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा 30% 40% पर्यंत डिस्काउंट. वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा 20% 30% पर्यंत डिस्काउंट. फॅन, इस्त्री, मिक्सर, शेगडी, चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट. आजच भेट द्या. मोर्या इलेक्ट्रॉनिक, सावळज. जय हिंद चौक, मोर्या हॉटेल शेजारी, सावळज. आमचा संपर्क नंबर 93 22 37 04 97, 93 07 46 10 59. सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. मुलगी झाली म्हणून जन्मानंतर तिला पुरलं. काही वर्षानंतर ती मोठी झाली आणि तिने तिच्या परिवाराचं नाव रोशन केलं. फिल्मी वाटणारी ही सत्य कथा आहे. राजस्थानमधील पुष्कर गावातील वडील गारुडी असलेल्या एका गरीब परिवारात धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी एक मुलगी जन्माला आली. वडील घरी नव्हते. आधीच 3 मुली झालेल्या, ही 4थी होती. समाजात अमान्य होती म्हणून तिच्या घरी कोणतीही कल्पना न देता आयांनी तासाभरातच त्या नवजात पोरीला जवळच्या जंगलात जिवंत गाडलं. आई शुद्धीवर आली. मृत पोरीला एक वेळ स्पर्श करू द्या म्हणून टाह फोडला. शेवटी ती आणि तिच्या बहिणीने 5 तासानंतर जेव्हा गड्डा उकरला तेव्हा ती पोरगी चक्क जिवंत होती. वडिलांनी मुलीला जवळ केलं म्हणून समाजाने त्यांच्या परिवाराशी संबंध तोडले. त्यांच्या मते मातीत गाडलेली मुलगी जिवंत असूच शकत नाही, ती चुडेल आहे. वडिलांनी मात्र खंबीर भूमिका घेतली. धरतीतून धरती माताच निघू शकते असं म्हणलं खरं, पण आपल्या मुलीला कोणी मारू शकतं या भीतीने ते सापांसोबत पोरीलाही सोबत नेऊ लागले. 2 वर्षाची ही बालिका सापाच्या बिनवर नृत्य करू लागली. तिला स्टेजवर नाचताना पाहून समाजाने बहिष्कृत करण्याची धमकी दिली. नाईलाजाने 6 वर्ष वयात तिचा 35 वर्षाच्या गृहस्थाशी विवाह ठरवण्यात आला. पण मुलगी दिवसभर नृत्य करते पाहून वराने लग्न मोडलं आणि इकडे समाजाने तिच्या परिवाराला टाकलं. जे होतं ते भल्यासाठीच. हळूहळू मुलगी मोठी झाली तशी कालबेली या नृत्यात निपुण झाली. तिच्या नृत्यकलेकडे पाहून तिला देश विदेशात नृत्य प्रदर्शनाच्या संधी मिळू लागल्या. एवढंच नव्हे तर तिला काही चित्रपटात काम मिळालं. ती बिग बॉस 5 या कार्यक्रमात देखील सहभागी झाली होती. कालबेली या नृत्य हे राजस्थानमधील गारुडी सपेरा जमातीचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. हे नृत्य केवळ स्त्रिया करतात. पुरुष एकतारा किंवा तंदुरा घेऊन नृत्यांगनांना साथ देतात. वर्ष 2000 मध्ये युनेस्कोने या नृत्याला अमूर्त सांस्कृतिक विरासतेचे प्रतिनिधी सूचित सहभागी केले. या नृत्यावर एक डाक तिकीट देखील निघाले. कालबेलियात नृत्यांगना गुलाबोने राजस्थानच्या ग्रामीण भागात विनामूल्य शिक्षण नृत्यशाळा सुरू केली आहे. डेन्मार्कमध्ये देखील तिने नृत्यशाळा सुरू केली आहे. राजस्थान लोककलेच्या प्रचारासाठी तिने जवळपास 165 देशांची यात्रा केली आहे. तिच्या नावाची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तिच्या अतुलनीय योगदानासाठी वर्ष 2016 मध्ये गुलाबोला पद्मश्रीने तर वर्ष 2021 मध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी अयोध्येला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पीएम व इतर मान्यवरांसमोर गुलाबोला तिचं नृत्य सादर करायची संधी मिळाली. जे वडील तिच्यासाठी तिच्यातील कलेसाठी समाजाच्या विरोधात गेले. दुर्दैवाने तिच्या पहिल्याच विदेशी यात्रेच्या पहिले त्याच देहवास झाला. पण वडिलांनी तिच्यासाठी पाहिलेलं स्वप्न तिने पूर्ण केलं. देव तारी त्याला कोण मारी. पण इथे देवाने केवळ तारलंच नाही तर ज्या समाजाने तिला व तिच्या परिवाराला अत्यंत हलाखीचे दिवस दाखवले त्याच समाजाची ती भूषण झाली, देशाची गौरव झाली. आज तिच्या समाजात मुलींना मारत नाही तर मुलींच्या जन्मानंतर आमच्या घरी गुलाबो आली म्हणतात. किती हे जबरदस्त परिवर्तन. राजस्थानी
गालभेली या लोककलेला देशविदेशात मानाचं स्थान मिळवून दिलेल्या गुलाबोचं मनपूर्वक अभिनंदन. पण त्याहीपेक्षा अभिनंदन आणि कौतुकात जास्त पात्र आहेत ते तिचे आई वडील. आईने जीवनदान दिलं आणि वडिलांनी तिच्या खऱ्या अर्थाने जीव ओतला. निशब्द आणि नतमस्तक आहे मी त्यांच्या पुढे. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.